नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण या अगोदर ज्या पोलीस भरती झाल्या त्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले त्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव पुढे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी करता यावा म्हणून आपण ही सिरीज सुरू करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि 2025च्या पोलीस भरतीसाठी फॉर्म भरणार आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्या सर्वांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? आता मित्रांनो, निवडणुकीशी संबंधित सर्व गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, जसं की निवडणूक आयोग. जर आपण विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुकांबद्दल विचार केला तर त्यांची निवडणूक कोण घेतं? त्यांची निवडणूक घेतं केंद्रीय निवडणूक आयोग. आणि जर आपण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर त्यांच्या निवडणुका घेतं राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पर्याय काय काय आहेत पहा. कोड ऑफ कंडक्ट, सिबिल, व्हीव्हीपॅट आणि नोटा. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय? निवडणुकीची प्रक्रिया कशा प्रकारे पार पडली पाहिजे या संबंधीचा मार्गदर्शक आराखडा, याला काय म्हणतो आपण? आचारसंहिता. ठीक आहे, म्हणजे हे काय निवडणुकीशी संबंधित आहे. त्यासोबतच व्हीव्हीपॅट. आता आपण मतदान कोणत्या मशीनवर करतोय? ईव्हीएम वर करतोय, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर करतोय. परंतु आपण दिलेलं वोट किंवा आपण दिलेलं मत योग्य ठिकाणी गेलं आहे की नाही, किंवा आपण ज्या बटनावर बोट दाबलं तेच बटन दाबलं गेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी व्हीव्हीपॅट नावाची मशीन असते. म्हणजे काय? वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल या नावाची ही मशीन असते, ज्याचा वापर निवडणुकीमध्ये केला जातो. ठीक आहे. आणि नोटा म्हणजे काय? नोटा म्हणजे वरीलपैकी एकही उमेदवार मला निवडणुकीसाठी किंवा या मतदानासाठी योग्य वाटत नाही असा पर्याय. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 1, 3 आणि 4 काय आहेत? निवडणुकीशी संबंधित आहेत. परंतु सिबिल म्हणजे काय असतं? तर या ठिकाणी सिबिल नावाची संस्था आहे जी आपली क्रेडिट क्षमता ठरवते. म्हणजे आपण एखादं कर्ज घेऊ शकतो की नाही यासंबंधी माहिती देते. तर या सिबिलचा फुल फॉर्म काय असतो? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, म्हणजे सिबिल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2, सिबिल ही संकल्पना आहे ती निवडणुकीशी संबंधित नाही. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता घटक संगणकाच्या ॲक्सेसरीज मध्ये येणार नाही? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, संगणकाच्या ॲक्सेसरीज म्हणजे काय? तर संगणकाशी जोडल्या जाणाऱ्या वस्तू, जसं की प्रिंटर, स्पीकर, स्कॅनर, कीबोर्ड, माऊस, हे सर्व काय आहेत? संगणकाच्या म्हणजे कम्प्युटरच्या ॲक्सेसरीज आहेत. परंतु कम्प्युटर म्हणजे काय असतं? तर त्या कम्प्युटरमध्ये आपण ज्याला CPU म्हणतो तोच काय असतो? आपला कम्प्युटर असतो. त्यामुळे या ठिकाणी CPU म्हणजे काय? तर संगणक. आणि प्रिंटर, स्पीकर, स्कॅनर ह्या काय आहेत? त्याच्या ॲक्सेसरीज आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4, CPU हा संगणकाच्या ॲक्सेसरीज मध्ये येणार नाही, कारण हा स्वतःच एक संगणक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, प्रिंटर दिलाय, स्पीकर दिलाय, स्कॅनर दिलाय. मग यासोबत आपल्याला काय माहित असलं पाहिजे? तर यापैकी कोणती डिव्हाइसेस इनपुट डिव्हाइस आहेत, कोणती आउटपुट डिव्हाइस आहेत आणि कोणती स्टोरेज डिव्हाइस आहेत? तर या ठिकाणी पहा, इनपुट डिव्हाइसेस कोणती कोणती? कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, बायोमेट्रिकची मशीन, हे सर्व काय? इनपुट डिव्हाइस. आणि आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत? मग आपला सर्वात पहिल्यांदा मॉनिटर, त्यानंतर प्रिंटर, स्पीकर, या सर्व गोष्टी काय आहेत? आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आणि स्टोरेज डिव्हाइस कोणते कोणते आहेत? त्यामध्ये काय काय येणार आहे? तर CD येईल, हार्ड डिस्क येईल, त्यासोबतच फ्लॉपी डिस्क, तसेच आपलं मेमरी कार्ड किंवा पेन ड्राईव्ह, हे सर्व काय आहेत? स्टोरेज डिव्हाइस आहेत. ठीक आहे. याबद्दल देखील प्रश्न असतो की कोणते डिव्हाइसेस इनपुट आहेत, कोणते आउटपुट आहेत आणि कोणते स्टोरेज आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3,
बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? आता या ठिकाणी पाहायचं आहे, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली आणि कोणी केली? कोणत्या वर्षी झाली? 1905 ला. 16 ऑक्टोबर 1905 ला लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी केली. त्याचं कारण काय सांगितलं त्यानं? प्रशासनिक सुविधांसाठी किंवा प्रशासनिक कामे करणं सोपं जावं म्हणून. परंतु मूळ कारण काय होतं? त्या ठिकाणी असलेला एकोपा मोडून काढणं, हे त्याचं खरं कारण होतं. ठीक आहे. मग काय केलं त्याने? 1905 ला बंगालची फाळणी केली. परंतु पुढे काय झालं? याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. वंगभंग आंदोलन चालवण्यात आलं, स्वदेशी चळवळ चालवण्यात आली आणि त्यानंतर पुढे काय झालं? मग 1911 ला जेव्हा 5वा जॉर्ज भारतामध्ये आला होता, तेव्हा तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज यानं काय केलं? बंगालची फाळणी रद्द केली. म्हणजे आपलं उत्तर काय? बंगालची फाळणी 1911 ला लॉर्ड हार्डिंग्ज यानं रद्द केली. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. आता काय काय लक्षात ठेवणार आपण या ठिकाणी? बंगालची फाळणी कधी झाली? 16 ऑक्टोबर 1905. कोणी केली? लॉर्ड कर्झन. आणि कोणी रद्द केली? लॉर्ड हार्डिंग्ज. कधी केली? 1911 साली. का केली? कारण त्यावेळी 5वा जॉर्ज भारतामध्ये आला होता. प्रश्न क्रमांक 4. पहिली पंचवार्षिक योजना टिंब या वर्षापासून सुरू करण्यात आली होती. आता मित्रांनो, पंचवार्षिक योजना भारतामध्ये आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे असं सर्व नेत्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांनी रशियन पंचवार्षिक योजनांप्रमाणे भारतात देखील आर्थिक नियोजन करता यावं यासाठी नियोजन आयोगाची स्थापना 1950 ला केली आणि त्यानंतर 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी पंचवार्षिक योजना, त्याचं प्रतिमान आणि ते प्रतिमान देणारी व्यक्ती, ही सर्व माहिती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला या संबंधीची पूर्ण माहिती हवी असेल तर काय करायचं आहे? डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. कुलवाडी भूषणच्या नावाने महात्मा फुले यांनी टिंब या साहित्य प्रकारात शिवचरित्रावर प्रकाश टाकला. आता या ठिकाणी पहा, महात्मा फुले यांनी 1869 ला काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुलवाडी भूषण असं म्हटलं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा त्यांच्या चरित्रावर पोवाडा या साहित्य प्रकारातून कुलवाडी भूषण या नावानं गौरव केला. ठीक आहे. म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. चंद्राचा प्रकाश सौम्य का असतो? आता आपण आतापर्यंत काय शिकलो आहे? चंद्र हा उपग्रह आहे, पृथ्वी ग्रह आहे आणि सूर्य हा तारा आहे. आणि ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो, परंतु ग्रह आणि उपग्रहाला स्वतःचा प्रकाश नसतो. तरी देखील आपल्याला चंद्र का दिसतो? कारण तो काय करतो? सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. परंतु त्या ठिकाणी काय होतं? तर जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो त्यावेळी त्या प्रकाशाचा बहुतांश भाग आहे तो चंद्राचा पृष्ठभाग शोषून घेतो आणि फक्त काही ठराविक भागच तो परावर्तित करतो. म्हणजेच त्यामुळे काय होतं? तर चंद्र हा सौम्यपणे चमकतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? चंद्राचा प्रकाश सौम्य असतो कारण चंद्र हा सूर्यापासून मिळालेला अगदी थोडा प्रकाश परावर्तित करतो, इतर सर्व तो शोषून घेतो. ठीक आहे. म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. स्वामी विवेकानंद उपस्थित असणारी 1893 वर्षाची जागतिक सर्वधर्म परिषद टिंब येथे आयोजित करण्यात आली होती. आता मित्रांनो, 1893 ला स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते आणि त्या ठिकाणी जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि आपलं भाषण माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी सुरू केलं होतं. हे आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, ही परिषद होती ती अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी भरली होती. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे? तर स्वामी विवेकानंद यांनी काय केलं होतं? हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यासोबतच भारतातून आणखी एक व्यक्ती गेले होते. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव होतं वीरचंद गांधी, जे जैन धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या परिषदेला उपस्थित होते. ठीक आहे. कोणत्या दोन व्यक्ती लक्षात ठेवायच्या? स्वामी विवेकानंद हिंदू धर्म आणि वीरचंद गांधी जैन धर्म. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. क्रीडा जगतात उत्तेजक आणि अंमली पदार्थावर नियंत्रण टिंब या संस्थेद्वारे ठेवले जाते. आता या ठिकाणी पहा, जेव्हा एखादा खेळ खेळला जातो तो पूर्णपणे प्रामाणिकपणे खेळला गेला पाहिजे असं प्रत्येक खेळातील एक बेसिक तत्व आहे. तर
त्या ठिकाणी काय होतं, काही वेळा खेळाडू अंमली पदार्थांचा किंवा उत्तेजकांचा वापर करून खेळामध्ये सहभागी होतात आणि इतर स्पर्धकांना मागे टाकतात. याला काय म्हणतात, डोपिंग म्हणतात. परंतु हे बरोबर आहे का? बरोबर नाहीये. मग काय केलं गेलं तर 2005 साली अशा प्रकारांवर बंदी घालण्यासाठी किंवा नियंत्रण आणण्यासाठी NADA म्हणजेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नावाची संस्था सुरू करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, क्रीडा जगतात उत्तेजक आणि अंमली पदार्थावर नियंत्रण नाडा या संस्थेद्वारे ठेवले जाते किंवा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीद्वारे ठेवले जाते. पर्याय 4. तर मित्रांनो IRDA काय आहे? IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. म्हणजे काय करते ही संस्था आहे ती भारतातील विमा आणि त्या संबंधी बाबींचं नियंत्रण करते. BCCI म्हणजे काय? BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. तर मित्रांनो हे काय करतं, तर भारतामध्ये जे क्रिकेट खेळलं जातं त्याचं नियमन करण्याचं कार्य BCCI करते. आणि SAI म्हणजे काय, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे मित्रांनो हे काय करतं, तर भारतातील खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम करतं. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. बायनरी सिस्टीम मध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? आता मित्रांनो बायनरी म्हणजे काय, बाय म्हणजे 2 आणि मित्रांनो बायनरी सिस्टीम मध्ये फक्त 2 अंक वापरले जातात. कोणते 2 अंक वापरले जातात? 0 आणि 1. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. बायनरी म्हटलं की 0 आणि 1. त्यासोबतच ज्या ठिकाणी फक्त इंग्रजी अक्षरांचा समावेश केला जातो किंवा वापर केला जातो त्या ठिकाणी काय म्हणायचं, अल्फाबेटिकल. आणि ज्या ठिकाणी फक्त अक्षर किंवा अंक या दोन्हीचा वापर केला जातो त्या ठिकाणी काय म्हणायचं, अल्फा न्यूमरिक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. फेर विचारासाठी परत पाठवलेले विधेयक राष्ट्रपती पुन्हा टिंबटिंब. आता या ठिकाणी पहा, समजा एखादं विधेयक लोकसभेमध्ये मांडलं आणि लोकसभेने आणि राज्यसभेने दोन्हींनी ते मंजूर केलं, तर पुढे काय होतं, ते राष्ट्रपतींकडं सहीसाठी जातं किंवा संमतीसाठी जातं. आणि त्यावेळी जर राष्ट्रपतींना ते योग्य वाटलं नाही तर राष्ट्रपती काय करतात, ते विधेयक राखून ठेवतात किंवा फेरविचारासाठी पुन्हा पाठवतात. ठीक आहे, परत पाठवतात. मग त्यावेळी काय होतं, जर ते परत पाठवलेलं विधेयक लोकसभेनं आहे असं संमत केलं किंवा पुन्हा राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवलं तर त्यावेळी काय करू शकतात राष्ट्रपती, त्यावेळी राष्ट्रपती काहीही करू शकत नाहीत. राष्ट्रपतींना त्या विधेयकाला मंजुरी देणं आवश्यक असतं किंवा बंधनकारक असतं. म्हणजेच एकदा फेरविचारासाठी परत पाठवलेलं विधेयक पुन्हा राष्ट्रपतींकडे आल्यावर राष्ट्रपतींना त्याला संमती द्यावीच लागते, म्हणजेच ते परत पाठवू शकत नाहीत. पर्याय 3. ठीक आहे. आणि धनविधेयक असेल तर काय होतं, धनविधेयक मांडतानाच ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनं मांडलेलं असतं, त्यामुळे राष्ट्रपती त्याला नाकारू शकत नाहीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. तोरणा पुणे, महाबळेश्वर सातारा, कळसुबाई अहमदनगर, हरिश्चंद्रगड नाशिक. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी दिलेले आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरं. त्यामध्ये सर्वात उंच कळसुबाई अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, त्यासोबतच तोरणा पुणे जिल्ह्यामध्ये आहे, महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हरिश्चंद्रगड कुठे आहे, हरिश्चंद्रगड देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, नाशिकमध्ये नाही. म्हणजे पर्याय 4 ही जोडी चुकलेली आहे. आता मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरं आणि त्यांची उंची आणि त्यांचा जिल्हा याबद्दलची माहिती हवी असेल तर ती आपण आजच्या व्हिडिओ नंतर, म्हणजेच हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती PDF स्वरूपात हवी असेल तर तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला त्यावर संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यासोबतच आजच्या आज तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरं, त्यांची उंची आणि त्यांचा जिल्हा याबद्दलची PDF देण्यात येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. स्थान निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या GPS अर्थ काय होतो? आता मित्रांनो स्थान निश्चिती म्हणजे काय, तर पोझिशनिंग. मग GPS चा फुल फॉर्म काय असतो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. याचा वापर कशासाठी करतात, तर जागतिक नकाशावर एखाद्या वस्तूची, एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या ठिकाणाची स्थान निश्चिती करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच GPS चा वापर जागतिक मॅपवर, जागतिक नकाशावर स्थान निश्चितीसाठी केला जातो. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 12, अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉक्टर अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? आता मित्रांनो, डॉक्टर अमर्त्य सेन यांनी गरिबीतील समस्या दूर करण्यासाठी त्यासोबतच कल्याणकारी अर्थव्यवस्था यासारख्या विषयावर संशोधन केलं होतं. त्यामुळे त्यांना 1998 साली अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे 1998. प्रश्न क्रमांक 14, या ठिकाणी पहा वरचा प्रश्न तो 13वा आहे आणि पाठीमागे 12वा होता. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणता येईल? आता या ठिकाणी पहा, प्रथम दर्जाचे मंत्री कोणाला म्हणता येतं? या ठिकाणी पहा 3 प्रकारचे मंत्री असतात. एक असतात कॅबिनेट मंत्री, दुसरे असतात राज्यमंत्री, आणि या राज्यमंत्र्याचे 2 प्रकार असतात. एक असतात राज्यमंत्री आणि दुसरा अतिरिक्त कारभार असलेले किंवा अतिरिक्त प्रभार असलेले राज्यमंत्री. ठीक आहे, मग यामध्ये काय असतं? कॅबिनेट मंत्री म्हणजे काय? ज्यांच्याकडे डायरेक्टली मंत्रीपद असतं आणि त्या खात्याचा कार्यभार असतो. ठीक आहे, त्यांच्या हाताखाली त्यांना सहाय्यक म्हणून राज्यमंत्री असतात. ठीक आहे, आणि या राज्यमंत्र्यांप्रमाणेच आणखी एक राज्यमंत्री असतात ज्यांच्याकडे अतिरिक्त कारभार दिलेला असतो. यापैकी खरा कारभार कोणाच्या हातात आहे? तर कॅबिनेट मंत्र्याच्या हातात. म्हणजे पर्याय 4, कॅबिनेट मंत्री यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणू शकतो. आता या ठिकाणी तथ्य पहा याबद्दल. कॅबिनेट मंत्री म्हणजे काय? मंत्री परिषदेतील मंत्री. ठीक आहे, आता हे राज्यमंत्री आहेत आणि हे राज्यमंत्री अतिरिक्त कारभार किंवा अतिरिक्त प्रभार आहेत. याच्यामध्ये काय फरक असतो? तर हे राज्यमंत्री आहेत, जे फक्त राज्यमंत्री आहेत ते काय असतात? कॅबिनेट मंत्र्यांचे सहाय्यक असतात. ठीक आहे, आणि हे कॅबिनेटमध्ये किंवा मंत्री परिषदेमध्ये आपलं म्हणणं मांडू शकत नाहीत, परंतु राज्यमंत्री असतात ज्यांच्याकडे अतिरिक्त कारभार असतो. ते काय करू शकतात? तर ते मंत्री परिषदेमध्ये आपले विचार मांडू शकतात, आपली मतं मांडू शकतात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? आता या ठिकाणी पहा, सर्वात पहिल्यांदा 1957ला बलवंतराय मेहता समिती स्थापन करण्यात आली. या समितीने काय केलं? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली होती, ज्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर किंवा ब्लॉक स्तरावर पंचायत समिती आणि ग्राम स्तरावर ग्रामपंचायत. ठीक आहे, पुढे काय झालं? 1977ला अशोक मेहता समिती स्थापन करण्यात आली. या समितीने काय शिफारस केली? की पंचायत राज व्यवस्था आहे ती द्विस्तरीय असावी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4, अशोक मेहता समितीनं द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. त्यासोबतच मित्रांनो काय झालं पुढे? 1960ला महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने महाराष्ट्रासाठी, विशेष करून महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली. ठीक आहे, आणि त्यानुसार 1962 पासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16, पारंपरिक शेतकऱ्याची वेशभूषा करून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव ड्यूक ऑफ कॅनॉट यांना देण्याबाबत एक प्रसंग टिंबटिंब या समाजसुधारकाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. आता मित्रांनो, ड्यूक ऑफ कॅनॉट कोण होता? तर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा नातू होता आणि तो भारतामध्ये आलेला होता. आणि त्यावेळी महात्मा फुले यांचे मित्र हरिरावजी चिपळूणकर यांनी काय केलं होतं? तर या ड्यूक ऑफ कॅनॉटचा सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि त्यामध्ये महात्मा फुले हे शेतकऱ्याची वेशभूषा करून उपस्थित राहिले होते आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की हे जे हिरे जवाहरात दागदागिने घालून आलेले व्यक्ती आहेत ते भारताचं प्रतिनिधित्व करत नाही, तर एक शेतकरी हा भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता. कारण या संचामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज, हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे.
त्या लिंकवर क्लिक करून ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये मिळेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये. जर तुम्हाला फ्रीमध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ॲडमिनला डेमो असा मेसेज करा. प्रश्न क्रमांक 17, भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोणत्या वर्षी संमत झाला? आता मित्रांनो, भारतावर राज्य कोणाचं होतं? इंग्रजांचं होतं. आणि इंग्लंडचा जो क्राऊन होता, जो ताज होता, तो भारताचा अधिपती होता असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि पुढे काय झालं मग? ब्रिटिश पार्लमेंटनं काय केलं किंवा ब्रिटिश संसदेनं काय केलं तर 5 जुलै 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा म्हणजेच इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट मंजूर केला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. आणि मित्रांनो, पुढे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या राजानं त्याला मंजुरी दिली. ठीक आहे, आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. प्रश्न क्रमांक 18, जगप्रसिद्ध केम्ब्रिज विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या देशात आहे? आता मित्रांनो, केम्ब्रिज विद्यापीठ हे केम्ब्रिज या ठिकाणी आहे आणि केम्ब्रिज हे ठिकाण आहे ते इंग्लंडमध्ये आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच आणखी एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ. ऑक्सफर्ड विद्यापीठ कुठे आहे? तर मित्रांनो, ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे ते देखील इंग्लंडमध्येच आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, महत्वाची 2 विद्यापीठ केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड इंग्लंडमध्ये. त्यासोबतच आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? केम्ब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कोण कोण आहेत? तर कोण कोण आहेत? तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव आहे आयझॅक न्यूटन, हेनरी कॅव्हेंडिश, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, चार्ल्स डार्विन, जेम्स वॉटसन, श्रीनिवास रामानुजन. हे काय आहेत? इतके मोठे मोठे लोक केम्ब्रिज विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेला 12वे परिशिष्ट टिंबटिंब या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले. आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत. ठीक आहे, तर त्यापैकी प्रत्येक परिशिष्टावर आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. जसं की पहिलं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? राज्य व केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. दुसरं वेतन आणि मानधन. तिसरं पद ग्रहण करतावेळी घेण्याच्या शपथा. चौथं राज्यसभेतील जागांचं विवरण. 5वं भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती. 6वं ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती. 7वं केंद्र आणि राज्य सरकारमधील सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. 8वं ज्याच्यामध्ये भारतातील अधिकृत भाषा आहेत. 9वं कायद्याचं अंमलीकरण. 10वं पक्षांतर बंदी. आणि 11वं ग्रामीण पंचायत राज. आणि 12वं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, मग या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे? 11वं आणि 12वं लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी 11वं जे आहे ते कशाशी संबंधित आहे? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे, म्हणजे पंचायत राजशी संबंधित आहे. आणि ते 73व्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आलेलं आहे. आणि 12वं आहे ते कशा संबंधी आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी आहे, म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याशी संबंधित आहे. आणि ते 74व्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. 12वं 74व्या आणि 11वं 73व्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, नेहमी वापरल्या जाणाऱ्या जीडीपी या संकल्पनेत पी चा अर्थ काय होतो? आता या ठिकाणी पाहायचं, जीडीपी म्हणजे काय असतं? तर जीडीपीचा फुल फॉर्म असतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे या ठिकाणी पी चा अर्थ काय? प्रोडक्ट. पर्याय 1. तर मित्रांनो, जीडीपी म्हणजे काय असतं? जीडीपी म्हणजे मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्न. म्हणजेच आपल्या देशाच्या बाउंड्रीच्या आत, बॉर्डरच्या आत कोणतीही भारतीय व्यक्ती किंवा विदेशी व्यक्ती जे काही उत्पन्न कमवते त्या संपूर्ण उत्पन्नाला काय म्हणायचं? जीडीपी म्हणायचं किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे काय? तर भारताच्या बॉर्डरच्या आतमध्ये कमवलं गेलेलं उत्पन्न, मग ते कोणीही कमवू दे, भारतीय व्यक्तीने किंवा विदेशी व्यक्तीनं. प्रश्न क्रमांक 21, रामसर क्षेत्र ही संकल्पना सातत्याने चर्चेत आहे. यातील रामसर हे शहर टिंबटिंब या देशातील आहे. आता मित्रांनो, रामसर क्षेत्र ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्या पाणथळ जागा आहेत,
दलदल, तलाव यासारखी जे ठिकाणं असतात त्या ठिकाणांचं संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना करता याव्यात यासाठी एक बैठक, एक परिषद भरवण्यात आली होती. कुठे भरवण्यात आली होती? रामसर या ठिकाणी. हे रामसर कुठे आहे? इराणमध्ये आहे. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. काय झालं होतं? 1971 ला रामसर या ठिकाणी एक बैठक भरली होती पाणथळ जागांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यानुसार त्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार ज्या पाणथळ जागेचं संरक्षण करायचं आहे त्या जागेला रामसर स्थळ किंवा रामसर साईट असा दर्जा दिला जातो. ठीक आहे. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं? रामसर क्षेत्र संकल्पना यासाठी बैठक भरली 1971 ला इराणमधील रामसर या ठिकाणी. आणि मित्रांनो, आणखी एक प्रश्न की भारतानं हा ठराव किंवा हा करार कधी स्वीकारला? आता 1971 ला बैठक भरली होती. 1975 ला याची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु भारतानं आहे 1982 पासून हा करार स्वीकारला. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवणार आपण आता मग? रामसर बैठक किंवा रामसर परिषद 1971, अंमलबजावणी 1975 आणि भारतानं स्वीकारलं 1982. प्रश्न क्रमांक 22, ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? आता या ठिकाणी पहा, ग्रामसभेचे असू देत किंवा ग्रामपंचायतीचे असू देत, यांचं जे सभांचे इतिवृत्त लिहितो तो कोण असतो? तर ग्रामसभेचा किंवा ग्रामपंचायतीचा सचिव. ठीक आहे. मग लक्षात काय ठेवायचं आहे? ग्रामसभेचा किंवा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तो असतो ग्रामसेवक. आणि सचिव या नात्यानं ग्रामसेवक ग्रामसभेच्या सभांचं इतिवृत्त लिहितो. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, वातावरणाचा सर्वात खालील थर कोणत्या नावाने ओळखला जातो? आता मित्रांनो, वातावरणाचे एकूण 5 थर पडतात. कोणते कोणते? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, त्यानंतर आयोनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ठीक आहे. म्हणजेच काय तर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. ठीक आहे. मग या ठिकाणी सर्वात खाली कोणता असतो? सर्वात खाली असतो तपांबर, म्हणजे पर्याय 2. म्हणजेच काय तर सर्वात खाली असतो ट्रोपोस्फिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ कोणता असतो? त्याच्या पाठोपाठ असतो स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. आणि मित्रांनो, या स्ट्रॅटोस्फिअर मध्येच काय असतो? ओझोनचा थर असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान 2 प्रकल्पात विक्रम हे नाव खालीलपैकी कोणत्या भागाला देण्यात आले होते? आता मित्रांनो, चंद्रयान 2 असू दे किंवा चंद्रयान 3 असू दे, लँडरचं नाव काय होतं? विक्रम होतं. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हे नाव का दिलं गेलं होतं? कारण भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावानं हे नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. आता आणखी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. चंद्रयान 2 चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या जागेला काय नाव देण्यात आलं? त्या जागेला नाव देण्यात आलं होतं तिरंगा पॉइंट. ठीक आहे. आणि चंद्रयान 3 चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या जागेला कोणतं नाव देण्यात आलं? त्याला नाव देण्यात आलेलं आहे शिवशक्ती पॉइंट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, जागतिक ब्रेल लिपी दिवस कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो, ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? ब्रेल लिपीचा शोध लावला होता लुई ब्रेल यांनी. कोणी? लुई ब्रेल यांनी. ठीक आहे. आणि पुढे काय झालं मग? तर 2018 ला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने लुई ब्रेल यांचा जन्मदिवस म्हणजे 4 जानेवारी हा दिवस दरवर्षी ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला किंवा घोषणा केली. ठीक आहे. 2018 ला घोषणा करण्यात आली आणि 2019 ला पहिल्यांदा 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला गेला. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, सौर बंब, सोलर कुकर यामध्ये वापरलेले आरसे टिंबटिंब असतात. आता मित्रांनो, या ठिकाणी सौर बंब आणि सौर कुकर याच्यामध्ये काय आवश्यक आहे? तर उष्णता आवश्यक आहे. आणि अंतर्वक्र आरसे असतात, त्यांचं नाभिय अंतर अशा प्रकारचं असतं की ज्या ठिकाणी ते एकत्र येऊन उष्णता निर्माण करतात. त्यामुळे या ठिकाणी सौर बंब किंवा सोलर कुकर यांच्यामध्ये अंतर्वक्र आरसे वापरले जातात. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? आता मित्रांनो, बायसेप आणि ट्रायसेप काय आहेत? स्नायू आहेत, पेशी नाहीत.
नेफ्रॉन किडनीचा एक घटक आहे, किडनीचा एक भाग आहे. आणि न्यूरॉन म्हणजे आपल्या शरीरातील चेतापेशी. मित्रांनो, ही चेतापेशी आहे ती 90 सेंटीमीटर ते 1 मीटर एवढ्या लांबीची असू शकते. म्हणजे मित्रांनो, ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी काय दिलं जाईल? न्यूरॉन किंवा नर्व सेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. मोडक सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? मित्रांनो, मोडक सागर धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि ते वैतरणा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, वैतरणा नदीचा उगम कोठे होतो? वैतरणा नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर मध्ये. ठीक आहे, ज्या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते त्या जवळच वैतरणा नदीचा देखील उगम होतो. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न येऊ शकतो की वैतरणा नदीचा उगम कोणत्या नदीजवळ होतो किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? नदी कोणती? गोदावरी. आणि जिल्हा कोणता? नाशिक. प्रश्न क्रमांक 29. बी जीवनसत्वाच्या गटात एकूण किती जीवनसत्वे असतात? आता मित्रांनो, आपण काय म्हणतो? B12 म्हणतो. ठीक आहे, परंतु B12 आहेत का? त्याचे प्रकार तर 12 आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, परंतु ज्यांना बी असं नाव देण्यात आलेलं आहे असे किती आहेत? 8 आहेत. कोणते कोणते? तर विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 असे एकूण 8 विटॅमिन बी आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. विटॅमिन B4 असतं, परंतु त्याला काय म्हणतो आपण? अमिनो ऍसिड. त्यामुळे ते कशामध्ये येतं? अमिनो ऍसिड मध्ये येतं. प्रश्न क्रमांक 30. पहल योजना डीबीटीचा मुख्य उद्देश काय आहे? आता मित्रांनो, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा वापर का केला जातो? कारण सरकार जो पैसा देतं तो पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा व्हावा म्हणून. कारण जर कॅशमध्ये दिला किंवा इतर व्यक्तींच्या हातून दिला तर पैसा गहाळ होईल किंवा प्रत्येक व्यक्ती आपलं कमिशन खाईल. त्यामुळे यामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी डायरेक्टली पैसे लाभार्थीच्या खात्यात जमा व्हावे यासाठी डीबीटी योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ही योजना कधी सुरू करण्यात आली? 1 जानेवारी 2013 ला. लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2013. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील आणि आजच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती स्पष्टीकरणासह मिळाली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती 2025 साठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.